सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ट्राय ऑन टूर 6 या चॅनलवर. Makai no sora de pika pika Shibuya de mo kokoro wa pura Warate hashite doki doki run Chotto henna pa wagaban Kuroi tsubasa fura fura sway Demo yume wa kiramiku brightness play Kodomo mitai ni hora hora oi Ore wa mada mada just a boy Ah Karada juden Tokimeku hi Mawari ga ugoku Speedo ni Ah गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्टार्टिंग विथ अ न्यू मॉर्निंग अँड अ ब्युटिफुल डे. तर चला आपण नवीन आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. वेलकम टू ट्राय ऑन टूर. वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर आता आपण निघालेलो आहोत एका शॉर्ट ट्रिपसाठी. आपण वन डे ट्रिपला चाललेलो आहोत. आपली आवडती जी गोष्ट आहे ती आपण खाल्लेली नाही आहे, त्यामुळे ती खास खाण्यासाठी आपण एका लोकेशनला चाललेलो आहोत आणि एकदम वेल नोन लोकेशनला जाणार आहोत. काही नवीन नाही आहे त्यात. सो चला आपण जाऊया आणि बघूया आपली ट्रिप कशी होते आहे. मनू झोपलेली आहे सध्या, आपण तिला उठवलंच नाही आहे आणि इथे आम्ही दोघांनी ट्विनिंग करायचा प्रयत्न केला आहे. इतका काही जमला नाही आहे, होतं त्याच्यात करण्याचा प्रयत्न केलाय कारण प्लॅन अगदी अचानक झाला. सो चला आता आपण स्टार्ट तर केलेलं आहे निघायला. ये निवा निवा नीट चाललाय. निवा असा मस्ती नाही करू. आहे तुला उतरणारच नाही. तू खूप नॉटी गर्ल आहे. नाही रे माझे सोन्या. इथल्या इथे कशाला उठलास तुला? चल ये. आपण अलिबाग मध्ये पोचलेलो आहोत आणि पतंग नावाच्या रेस्टॉरंटमध्ये एंटर केलेलं आहे. तर इकडे अलिबाग म्हटल्यावर सगळ्या रेस्टॉरंटमध्ये मासे तर फ्रेश होतेच, पण त्याचबरोबर ह्या हॉटेलचं इंटिरियर सुद्धा तितकंच खास होतं. मनू आपण कुठे आलोय? कुठे आलोय आपण? तिकडे वर बघ कोणतं फिश आहे. छान हॉटेल आहे हा, एकदम खूप छान. क्रॅब पण आहे. अरे बापरे, तुला क्रॅब खायचं आहे? स्वतःच आपली थाली पण आलेली आहे. मस्त आहे, गरम गरम. छान आहे. मनूच्या इथे तिचा नेहमीच चाललेलं आहे. सॉल्ट अँड पेपर. हा मी पहिला घास बनवते.
माहेरमधून मी निघाली आहे. हे ते ठेव म्हणू. तर पतंग नावाच्या माहेरवरून निघालेले आहे असं म्हणण्यामागे मी जेव्हा निघत होते तेव्हा त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जी स्पेशालिटी होती त्यांची फिशच्या रिलेटेड ती आम्हाला त्यांनी सोबत व्यवस्थित पॅक करून दिली. आणि जरूर तुम्ही टेस्ट करा. आत्ता जरी तुमचं पोट भरलेलं असेल तर जिथे कुठे तुम्ही स्टे घ्याल तिथे हे एकदा आमचं रेसिपी टेस्ट करून बघा. त्यामुळे त्यांनी खूप प्रेमाने दिलं होतं आणि खूप छान रेस्टॉरंट आहे, टेस्टी पण फूड होतं. सो नक्की एकदा विजिट करा आणि त्यांच्या टेस्टचा आस्वाद घ्या. सो इथे आपला टायरमध्ये थोडी हवा कमी वाटत होती त्यामुळे कुचीनी थोडं त्याच्यामध्ये हवा फिल केली. आणि मनूला हे नव्याने आपल्याकडे पण आहे हे बघून खूप आश्चर्य वाटलं. सो ती सुद्धा कुठे एन्जॉय करूच शकते. काय हे बघू काय आहे? वाव, त्याशी गोल गोल होतात, लाईट पण येतात. छान आहे ना. हो, ते लॉलीपॉपला लाईट पण येते. फायनली आम्हाला एक टायरमध्ये हवा भरणारा दिसला. सो आपण तिथे थोडा हॉल्ट घेतला, आपल्या टायरचं जे काय होतं ते क्लिअर केलं आणि मग आपण आपल्या चेरलीन रिसॉर्टवर येऊन पोचलेलो आहोत. तर हे रिसॉर्ट अलिबागमध्ये आहे आणि खूप पॉप्युलर आहे. कलर्समध्ये त्यांनी खूप ते ब्युटी एन्हान्स केलेली आहे. सो इथे नक्की तुम्ही एकदा विजिट करा. रूम्स पण खूप छान आहेत. तर चला मी आउटर ब्युटी तर तुम्हाला दाखवते, बट आपण जसं चेक इन करू तेव्हा मी तुम्हाला रूम्स पण दाखवणार आहे. सो फक्त कलर्सच नाही तर इथे त्यांनी ग्रीनरी सुद्धा खूप ॲड केलेली आहे आणि ती मेंटेन्ड आहे. सो आम्ही एकदा अलिबागला व्हिजिट केलं होतं तेव्हा चेकआउट नंतर आम्ही हे हॉटेल रस्त्यावर बघितलं होतं. सो आम्ही ठरवलं नेक्स्ट टाइम आपण नक्की इथे चेक इन करू. सो इथे हा त्यांचा स्विमिंग पूल आहे आणि इकडे थोडं बाथ एरिया सुद्धा त्यांनी केलेला आहे सो दॅट आपण जर बीचवर गेलो तर हे हेल्प करेल. आवारा भंवरे जो हले हले गाए फूलों के तन पे हवा. सो इथे वेगवेगळ्या रूम्स आहेत प्लस कॉटेजेस पण आहेत आणि इथे छोटासा त्यांनी प्ले एरिया सुद्धा मुलांसाठी केलेला आहे आणि इथे गार्डन एरिया सुद्धा छोटासा आहे. सो इथे नंबर ऑफ चेक इन्स आहेत ऑलमोस्ट 30. तर इकडे सगळेच रूम चेक इन करून झालेल्या होत्या त्यामुळे आता आपण डिरेक्टली आपली रूमच बघणार आहोत. आणि इथे मनू तर खेळायला सुरुवात केलंय. सो इथे आपले चेक इन प्रोसिजर्स तर कंप्लीट झालेले आहेत आणि एक गोष्ट दाखवायला विसरले तर आपण एंटर केलं त्याच्या लेफ्ट हँड साईडला त्यांचं ब्युटिफुल रेस्टॉरंट पण आहे जिथे आपल्याला ब्रेकफास्ट आणि लंच डिनरला जाता येतं. आणि चला आता क्विकली आपण रूम टूर घेऊयात. आपलं लगेज पण घेऊन येत आहेत तेवढ्यात मी पटकन रूम टूर देऊन देते. तर ही अशी आपली रूम आहे ज्याला ग्रीन आणि सुंदरसा व्हाईट कलर दिलेला आहे आणि कलर सोबत एक सिम्प्लिसिटी सारखा डेकॉर त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे मनूचा छोटा बेड आणि इथे डबल बेड आहे. सो ह्या साईडला राईट हँड साईडला छोटीशी एक बाल्कनी सुद्धा दिलेली आहे आणि इकडे बघू शकता आपलं सामान स्टॅक करण्यासाठी छोटं कबर्ड आणि राईट हँड साईडला परत वॉशरूम होतं आणि इथे लेफ्ट हँड साईडला आता आपण बाल्कनी बघूया. तिथून आपल्याला आपण जिथून आलो तो व्ह्यू बघायला भेटतो. No responde pero siempre tira un like y eso me tiene pensando she likes me. Si te quedas conmigo vamos a hacer twins. Hoy podemos ganar el táctil. Ya hay algo quédate. सो मनूला लहानपणापासून आपण बीच इंट्रोड्यूस केले होते त्यामुळे तिला बीचवर जायची खूप एक्साइटमेंट असते. सो आता ती लवकरच इथे आल्याला रेडी झाली तर बीचला तर एवढ्या उन्हात नाही नेऊ शकत त्यामुळे आम्ही डिसाईड केलं आपण तिला पूलमध्ये तरी नेऊयात. HD रिकॉर्डिंग हो रहा है ना इसलिए. चाबी गाड़ी की तेरे पास है ना? हाँ. मेरे चप्पल का ये लेके आएगी उसमें से. बैग चप्पल का स्टैंड क्या है?
तो अभी स्विमिंग पूल में चप्पल की जरूरत क्या है? लगेगी ना चप्पल. नहीं लगेगी. तर फायनली लॉक सिस्टीम पूर्ण जाणून घेतल्यानंतर आपण पूलवर जायला निघालो आणि इथे बघू शकताय आपल्या रूमच्या खालीच पूल होता अगदी जवळ आणि मनू तर स्टार्ट झालीच उडी मारायला. तोपर्यंत मी जाऊन पटापट ह्यांच्या स्लिपर्स आणि तिचा एक बॉल जो आपण खेळायला आणला होता बीचवर तो इथे मी आणला सो दॅट थोडंफार काहीतरी एन्जॉय करू शकतील. कारण पूलमध्ये दुसरं कुणीच नव्हतं, दोघांनाच आपला टाइम पूलमध्ये स्पेंड करायचा होता. मी तर पूलमध्ये जाणार नव्हते एवढ्या उन्हात. तर या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आपण बस ब्रेकफास्टच टेस्ट केला होता आणि मनूला थोडे स्नॅक्स आयटम मागवले होते. त्याच्याहून जास्त आपण ह्या रेस्टॉरंटचे काही रिव्ह्यू देऊ नाही शकत. आपण तर दोन्ही वेळेला फिश एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर खानावळमध्येच गेलो होतो. सो अलिबागला येऊन आम्ही जास्तीत जास्त खानावळमध्ये होमली फूडचेच टेस्ट घेणं प्रेफर करतो. सो अशीच एक खानावळ मी तुम्हाला आज ह्या व्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. ओके, वन मोर टाइम. माउथ क्लोज करायचा. मी 1 2 3 बोलल्यावर थांब. आधीच नाही, आधीच असं घ्यायचं बघ, तिथं ब्रीथ करायचं. हां, 1 2 3. हे बघ मी करतो बघ. 2 3. जम्प जंप कर. जम्प. नहीं जंप कर. हाँ जंप कर. जंप कर. कर. छोटा बदक होतोय असं वाटतंय. कर स्विमिंग. कर कर कर. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. सो दोघांचाही पूल टाइम झाल्यानंतर वरती आलो, छान फ्रेश झालो आणि त्यानंतर खूप भूक लागली होती परत या दोघांना. सो स्नॅक्स मनू बघत बघत खात होती, मस्तपैकी कलरफुल ब्युटी एन्जॉय करत होती. आणि मग कुची थोडासा जास्त थकला तिला पण हँडल करून, त्यामुळे तो आराम करत होता. त्यानंतर आपण बीचवर जाणार आहोत. पण आता वेळ आलेली आहे हा व्लॉग इथेच संपवायची. व्लॉग्स आवडत असतील तर फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आणि ह्याच्या पुढचा पार्ट लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. तोपर्यंत मी पुढचा पार्ट घेऊन लगेचच येत आहे आणि पुढे काय काय घडणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बाय, टेक केअर. भेटूया असेच छान छान ब्लॉग्स घेऊन.